नारी शक्ती चोरावर भारी असंच तुम्हीही ही घटना पाहिल्यानंतर नक्कीच म्हणाल। तब्बल 75 गुन्ह्यातील आरोपी चेन स्नॅचिंगला या ननंद भाऊजे यांनी असा काही इंगा दाखवलाय की त्याची रवानगी थेट गजाआड झालेली आहे। नाशिकमधल्या या ननंद भाऊजे यांनी देवदर्शनासाठी निघालेल्या असताना या आरोपीनं चोरीचा प्रयत्न केला। त्यावेळी कुणाचंही लक्ष नसल्याचा फायदा घेत त्यापैकी एकीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यानं हिसकावलं। पळत जाऊन दुचाकीवर बसला, किक मारून सुसाट पसार होणारच होता। मात्र त्याआधीच तितक्याच चपळाईनं या ननंद भाऊजे यांनी त्याच्यावरती झडप टाकली। त्याला दुचाकीसह आडवा करत आरडाओरडा केला। शेजारच्यांच्या मदतीनं पोलिसांच्या ताब्यात दिलं। अनेक ननंद भाऊजेयांमध्ये वाद होत असतात, मात्र या ननंद भाऊजेतील मैत्रीपूर्ण नात्यामुळे चोराला बेड्या पडल्याचं दिसतंय। हल्ली काही कलाकार त्यांच्या कलेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याऐवजी काही ना काही वादांमुळे चर्चेत असतात असंच दिसतंय। पंजाबच्या मोहालीमध्ये अशाच एका वादातून पोलिसांनी पंजाबी गायक गिल मानुके विरोधात शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। त्यानं जिममध्ये एकाला मशीन वापरल्याबद्दल पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप आहे। या आरोपामध्ये त्याच्यासह भावाला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। न्यायालयानं दोघांनाही पोलीस कोठडी सुनावलेली आहे। वाद घालून बदनाम होण्याऐवजी कलाकारांनी आपल्या कलेतून लोकांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे। चोरीच्या अनेक घटना आपण ऐकतो पाहतो सुद्धा, पण यावेळी चोरट्यांनी नव्या पातळीवरचा विचार केलेला आहे। घराबाहेरील गटारावरती आपला डोळा टाकला आणि थेट त्यातील लोखंडी जाळीच पळून नेली आहे। होय, हे खरंच घडलेलं आहे। घरातले दागदागिने, टीव्ही, फ्रीज वगैरे चोरणं आता ओल्ड फॅशन झाली की काय असं म्हणावं लागेल। नवे चोर इन्फ्रास्ट्रक्चर लुटतायत असं देखील म्हणावं लागेल। दिल्ली शहरातील एका परिसरामध्ये मध्यरात्री चोरट्यांनी घरासमोरील गटारावरची जाळी ही लंपास केलेली आहे। मंडळी, घटना पाहिल्यानंतर आपल्याही काळजाचा थरकाप उडाला असेल। मंडळी, काळजाचा ठोका चुकवणारी घटना दिल्ली शहरामध्ये घडलेली आहे। यावेळी दिल्लीतील टागोर गार्डन भागामध्ये रस्त्यावरून स्कूटीवर जात असलेल्या एका महिलेवर अचानक विजेचे खांब कोसळला। या घटनेमुळे शहरातील जुन्या पायाभूत सुविधांच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला।